नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तुम्ही दादा राहिले ना संबोधी अकादमी व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर येथे विकसना बुद्धविहार विद्यालय येथे यावर्षी दुसरा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला। 30 विवाह इथे संपन्न झाले। 26 बुद्ध धर्मीय आणि 4 हिंदू धर्मीय या विवाहात सहभागी होणाऱ्या वधूवरांना संबोधी अकादमीच्या वतीने लग्नप्रसंगीचे शुभ्र वस्त्र दिले जातात आणि जेवणाचा मंडपचा सगळा लग्नाचा खर्च संबोधी अकादमीच्या वतीने करण्यात येतो आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत वधूवरांच्या खात्यावर 20,000 रुपये जमा होत असतात। अत्यंत चांगला उपक्रम आहे। समाजातल्या सगळ्या गरीब माणसांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं। दरवर्षी हा उपक्रम चालू राहील। मे महिन्यामध्ये हा विवाह सोहळा साजरा सर, हा म्हणजे याच्यापूर्वी कुठं झालेला आहे? 23 वर्षापासून संबोधी अकादमीची सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा आहे। परभणी येथे 23 विवाह झाले आणि सोहळे झाले, जवळपास 3,000च्या वर लग्न झाले आणि दुसरं वर्ष आहे संभाजीनगरचं आणि आमच्या अकादमीच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीच्या अकादमीच्या वतीने पण गेल्या वर्षीपासून सामूहिक विवाह सोहळा सुरू आहे। सामूहिक विवाह सोहळ्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स आणि त्याची शुल्क वगैरे आहे का? हा विनाशुल्क सोहळा असतो। फक्त शासनाच्या वतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली अट म्हणजे वधूचं वय 18 वर्ष पूर्ण आणि वराचं वय 21 वर्ष पूर्ण असलं पाहिजे। हे लग्न लावण्यासाठी अट आहे। बाकी मदत मिळण्यासाठी मग जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बॉन्ड वगैरे छोटेसे कागदपत्र। शासकीय योजनाचा यांना काही लाभ मिळतो? शासकीय योजनेचा लाभ आता मिळेल 2 महिन्यामध्ये। तसं तर शासनाने सोहळ्याच्या दिवशीच मदत द्यायची असते, पण एकंदर शासन या मागासवर्गीयाला मदत देण्याच्याबद्दल उदासीन असतं। त्याच्यामुळे गेल्या वर्षीचा निधीसुद्धा या सामाजिक न्याय विभागाला एक सुमंत वांगे सारखा नालायक सचिव आला। गेल्या वर्षीचा निधीसुद्धा उशिरा आला आणि तो मार्चमध्ये आला असल्यामुळे, मार्चमध्ये आचारसंहिता असल्यामुळं गेल्या वर्षीच्या सोहळ्याला सुद्धा मदत मिळू शकली नाही। पण आता जून महिन्यामध्ये गेल्या वर्षीच्या सोहळ्याचे पैसे मिळतील आणि यावर्षीच्या सोहळ्याचे पैसे लवकरात लवकर 2-3 महिन्यामध्ये मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू। पुढचा सामूहिक विवाह सोहळा कुठे आहे? पुढचा सामूहिक विवाह सोहळा संभाजीनगर येथे मे महिन्यामध्ये असेल। मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या प्रोसिजर कशी असते? तुमच्याशी संपर्क साधायचा? आम्ही वर्तमानपत्रात बातमी देतो आणि हँडबिल काढतो आणि संबोधी अकादमीच्या कार्यालयात नोंदणी कक्ष देतो। नोंदणी कक्षाच्या मार्फत सगळं मार्गदर्शन करतो। या निमित्ताने वधूवर आणि त्याच्या पालकांना काय आव्हान? लग्नासारखी आवश्यक असलेली गोष्ट आहे। या गोष्टीवर समाजामध्ये अनावश्यक खर्च करू नये असं मी विनंती करतो आणि खर्च वाचवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या सोहळ्यामध्ये सहभागी